नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। भारताच्या आपण दक्षिणेला गेलो तर केरळमध्ये एक अतिशय पॉप्युलर चिकन करी बनवली जाते। तिला म्हणतात चिकन स्ट्यू। याच्यामध्ये चिकन बरोबरच भाज्यांचा सुद्धा वापर केला जातो आणि हा स्ट्यू ज्याच्याबरोबर सर्व केला जातो त्याला म्हणतात अप्पम। तर ह्याच दोन रेसिपीज आज आपण बघणार आहोत, साऊथ इंडियन स्टाईल चिकन स्ट्यू आणि अप्पम। तर चला चालू करूया स्ट्यू बनवण्यापासून। सगळ्यात आधी चिकनला मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यासाठी आलं लसणाची पेस्ट आणि मीठ आणि आलं लसणाची पेस्ट चिकनला लावून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हे जे मॅरिनेशन आहे ते सगळीकडे व्यवस्थित चिकनला लागेल। आणि याला मॅरिनेट केल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत ह्याच्या स्ट्यूमध्ये आपण बटाटे टाकणार आहोत, ते कापून घेऊया। बटाट्याचे तुकडे मोठेच ठेवायचे आणि बटाटे कापून झाले की एका नॉनस्टिक पॅन मध्ये त्यात आपण तेल गरम करून घेऊया आणि तेलात अख्खे गरम मसाले आता टाकून घेऊया। माझ्याकडे आहे दालचिनी, ती टाकूया, काळे मिरी, लवंग आणि चक्री फूल। मसाले छान परतले गेले की ह्याच्यामध्ये आपण टाकूया हिरवी मिरची आणि हिरवी मिरची छान परतली गेली की उभा चिरलेला कांदा। कांदा टाकल्यानंतर याला आपण 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत। कांदा अगदी ब्राऊन होऊन द्यायचा नाहीये, थोडा गुलाबीसर झाला की आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत। जोपर्यंत कांदा शिजतोय तोपर्यंत आपल्या बाकीच्या भाज्या आपण कापून घेऊया। माझ्याकडे आहे हे गाजर, याचे पण बटाट्यासारखेच मोठे तुकडे करायचे। आणि माझ्याकडे ही फरसबी आहे, त्याला पण आपण असं मोठे मोठे तुकडे कापून घेणार आहोत। कांदा आता छान आपला परतला गेलाय। याच्यामध्ये आता आपण टाकूया हे मॅरिनेट केलेलं चिकन आणि चिकन बरोबरच आपण ह्याच्यामध्ये आता बटाटे टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिक्स करून गॅस मोठा ठेवून साधारणपणे 3 ते 4 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। चिकन छान परतलंय, आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया हे पातळ नारळाचं दूध। नारळाचं पातळ दूध घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून घेऊया आणि याला मिक्स करून ह्याच्यामध्ये गाजर पण घालून घेऊया। गाजराला थोडा जास्त वेळ शिजायला लागतो, म्हणून चिकन घातल्या घातल्या गाजर घालायचं। याला झाकून 5 ते 7 मिनिटं शिजून देऊया। आपलं चिकन आता शिजतंय तोपर्यंत हे जे अप्पमचं बॅटर आहे ते बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याला 3 ते 4 तास भिजत टाकलेलं आहे। तर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे पाव कप पाणी टाकून ह्याला स्मूथ असं वाटून घेऊया। आपले तांदूळ आता वाटले गेले, ह्याला एका बोलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपण घेऊया नारळ, शिजवलेला भात आणि माझ्याकडे हा ब्रेड आहे, त्याला साधारणपणे 10 ते 15 मिनिटं भिजत घातलं होतं। त्याच्यामधलं हे सगळं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया आणि त्याला ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकूया। ह्याच्यात पण थोडं पाणी घालूया आणि ह्याला वाटून घेऊया। आपलं ब्रेडचं मिश्रण पण छान वाटलं गेलंय, ह्याला पण टाकूया या तांदळाच्या मिश्रणामध्ये। ब्रेडचं मिश्रण तांदळाच्या मिश्रणात टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून साधारणपणे 8 ते 10 तास बाजूला ठेवून द्यायचं। आपण आपलं बॅटर बाजूला ठेवून दिलंय, पण माझ्याकडे आधीच फर्मेंट केलेलं बॅटर आहे। याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया, कारण काय थोडंसं घट्ट झालंय आणि याला मिक्स करूया। पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ पण घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं अप्पमचं बॅटर तयार आहे। चिकन आता आपलं शिजत आलंय, ह्याच्यामध्ये घालूया आपण जी फरसबी कापून ठेवली होती ती आणि त्याचबरोबर हिरवे वाटाणे।
आणि माझ्याकडे आता हे आहे नारळाचं घट्ट दूध. हे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. हे आपण आधी घालत नाही आहोत कारण का हे जे मिश्रण आहे ते फाटू शकतं. त्याच्यामुळे अगदी शेवटी घालायचं, 2 मिनिटं शिजवायचं आणि गॅस बंद करायचा. ह्याला मिक्स करूया आणि परत झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. तर हे जे अप्पम बनवण्याचं भांडं आहे त्याला म्हणतात अप्पम चट्टी. अप्पमचं बॅटर आपण अप्पम चट्टीमध्ये टाकूया, साधारणपणे 1.5 मोठा चमचा, आणि ह्याला गोल फिरवून घेऊया. ह्याचा जो मधला भाग आहे तो जाड असला पाहिजे आणि ह्याच्या कडा क्रिस्प असल्या पाहिजेत. बॅटर टाकल्यानंतर बाजूने थोडंसं तेल टाकूया आणि याला झाकून साधारणपणे 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. अप्पम शिजल्यानंतर ही जी टूथपिक आहे आपण या कडांवरनं अशी फिरवून घेऊया. अप्पम आपले तयार आहेत. आता शेवटची स्टेप जी राहिली ती म्हणजे चिकन करीला फोडणी. त्याच्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये नारळाचं तेल गरम करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूया. गॅस बंद करून ही फोडणी आपण आता ह्या चिकनमध्ये घालून घेऊया. स्ट्यू आणि अप्पम दोन्ही तयार आहे. आता आपण याला सर्व करूया. अप्पम आणि स्ट्यू दोन्ही रेसिपीज तयार आहेत. रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.